कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबई येथे कार्यरत रजिस्ट्रार चंद्रकांत वेंकटराव जाधव पाटील यांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नांदेड जिल्ह्यातील वडूर गावाचे सुपुत्र तसेच श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबई येथे रजिस्ट्रार पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत वेंकटराव जाधव पाटील यांचा दिनांक 4 मे 2025 रोजी 50व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। त्यांच्या या विशेष दिवशी गोंशेटवाड व गुजरवाड परिवार वडूर यांच्या वतीने त्यांना आयुष्यभर उत्तम आरोग्य, भरभराट, यश आणि दीर्घायुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। सिटी इंडिया न्यूज नांदेड परिवारातर्फेही त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवाड नांदेड। आणि मग अशाच माझ्या बऱ्याच कविता त्यात वेगळी एक मैत्रीवरची कविता आहे ती या ठिकाणी म्हणायला मला खूप आवडते की आपण आपल्या मित्रासाठी तरी ही कविता म्हणायला हवी। आणि जेव्हा ही कविता वाचली जाईल तेव्हा असं वाटेल की प्रत्येकाला आपला मित्र कुठला ना कुठला आठवेल, हे मला खूप नक्की आठवेल की बाबा ही खरंच त्यासाठीच आहे। कविता त्याचं नाव आहे, टायटल आहे मित्र। मित्र या संकल्पनेची परिभाषा, मित्र या संकल्पनेची परिभाषा आज पुन्हा उलगडली। मित्र या संकल्पनेची परिभाषा आज पुन्हा उलगडली। मित्रासोबत फिरताना वेळेची तमा नाही बाळगली। वेळ गेला उडून, मित्र आले धावून। जसा ढगाचा थवा, खरंच ढगाचा थव्यासारखंच मित्र जेव्हा पटापट येतात ना तेव्हा सगळं विसरून झालं होतं। अनेक जुन्या आठवणी सोबत घेऊन मुसळधार बरसावा तसा जोरात पाऊस आला। सगळ्या आठवणी आज तशाच डोळ्यामध्ये समोर आहेत। मग ठाण्याचं कॉलेज असेल, सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या अशाच एकदम आठवल्यात। आम्ही सर्व मित्र त्या आठवणीच्या पावसात चिंब भिजलो, खूप सुखावलो। खरंच सांगू आज पुन्हा खूप हलकं हलकं वाटतंय। हे हलकं हलकं वाटतं म्हणजे कसं असतं माहिती का, बायकोला सोडून जर फिरायला लागलं ना की सगळं हलकं हलकं वाटायला लागतं। सोबत होती निखळ मैत्री, खांद्यावर प्रेमाने ठेवलेला हात आणि डोळ्यात निरागस भाव। आमच्या या मैत्रीचं नातं अजून घट्ट होत गेलं। आज खूप दिवसानं असं वाटलं की परत घरी जाऊच नाही। अजून गप्पा माराव्यात, थोड्या गप्पा टप्पा, पण खूप वेळ खुणावत होती घरची जबाबदारी सांभाळायची, जबाबदारीनं वागण्याची। मग मनानं पक्क ठरवलं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो। मैत्री टिकवायची असेल तर जीवाला जीव द्यावा लागतो। मित्रांनो, पुन्हा भेटूया परत एकदा आठवणीच्या पावसात भिजण्यासाठी। मित्र तुझ्यासाठी, मित्र तुझ्यासाठी। मुख्याध्यापकांचा सत्कार झालेला आहे। मॅडमला विचार।
सर्वप्रथम चंद्रकांत जाधव सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप अगदी मनापासून शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल. आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त मला आवर्जून सांगावंसं वाटतं की जाधव सर आणि माझे मिस्टर संजय रुळे सर यांची जवळजवळ 2003 किंवा 2004 सालापासूनची ओळख आहे. आणि त्या वर्षापासून ते आत्तापर्यंत मी जाधव सरांना ओळखते. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अगदी जॉली, की कुठलीही गोष्ट कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, अगदी टेन्शन फ्री जगण्याची कला ह्या सरांकडे आहे. आणि नक्कीच आपण सर्वांनी ह्या गोष्टी जर जाधव सरांकडनं घेतल्या तर आयुष्यामध्ये टेन्शन हा प्रकार मला वाटतं नसावा आणि कसं जगावं हे या सरांकडनं शिकावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांकडे इगो हा प्रकार मी कधी इतक्या वर्षात पाहिलेला नाहीये, की एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये सर काम करतात आहे पण कुठल्याही प्रकारचा इगो मला सरांमध्ये कधी दिसला नाही. अगदी सामान्य होऊन त्या पोझिशनच्या अगदी खाली जमीन ग्राउंड लेवलला लावून ते काम करतात किंवा इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट सर खरंच मला भावते. आणि म्हणून चंद्रकांत जाधव सर म्हटलं की अगदी एक छान म्हणजे मिश्किल स्वभाव, त्यांच्याकडनं ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आणि आयुष्यामध्ये असंच त्यांच्यासारखं वागावं, असंच त्यांच्याकडनं शिकावं असं वाटतं. पुन्हा एकदा सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि देव तुमच्या ज्या काही इच्छा तुमच्या राहिलेल्या असतील, मला वाटतं सगळ्याच इच्छा तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत. एक छान अशी गोंडस मुलगी तुमची आहे रिया, की जी तिला मी लहानपणापासून ओळखते आणि तुमचा चिरंजीव. आणि सगळ्या ज्या काही तुमची इच्छा असतील त्या इच्छा अगदी मनापासून पूर्ण होत अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि सगळ्यात महत्वाचं की मला वाटतं आजही असं वाटत नाही ना की चंद्रकांत जाधव सर 50 वर्ष त्यांनी पूर्ण केलेले. तर असंच तुम्ही एव्हरग्रीन असावं आणि तुमचं आरोग्य असंच छान राहावं आणि 100 वर्ष तुमचं आयुष्य असावं हे अगदी मनापासून ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. हॅपी बर्थडे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. कविता म्हणायला हवी. आणि जेव्हा ही कविता वाचली जाईल तेव्हा असं वाटेल की प्रत्येकाला आपला मित्र कुठला ना कुठला आठवेल. हे मला खूप नक्की आठवेल की बाबा ही खरंच त्यासाठीच आहे. कविता त्याचं नाव आहे, टायटल आहे मित्र. मित्र या संकल्पनेची परिभाषा, मित्र या संकल्पनेची परिभाषा आज पुन्हा उलगडली. मित्र या संकल्पनेची परिभाषा आज पुन्हा उलगडली. मित्रासोबत फिरताना वेळेची तमा लागली. वेळ गेला उडून, मित्र आले धावून. जसा ढगांचा थवा, खरंच ढगांचा थव्यासारखंच मित्र जेव्हा पटापट येतात ना तेव्हा सगळं विसरून झालं होतं. अनेक जुन्या आठवणी सोबत घेऊन मुसळधार बरसावा तसा जोरात पाऊस आला. सगळ्या आठवणी आज तशाच डोळ्यामध्ये समोर आहेत. मग ठाण्याचं कॉलेज असेल, सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या अशाच एकदम आठवल्यात. आम्ही सर्व मित्र त्या आठवणीच्या पावसात चिंब भिजलो, खूप सुखावलो. खरंच सांगू आज पुन्हा खूप हलकं हलकं वाटतंय. हे हलकं हलकं वाटतं म्हणजे कसं असतं म्हणजे का, बायकोला सोडून जर फिरायला लागलं ना की सगळं हलकं हलकं वाटायला लागतं. सोबत होती निखळ मैत्री, खांद्यावर प्रेमाने ठेवलेला हात आणि डोळ्यात निरागस भाव. आमच्या या मैत्रीचं नातं अजून घट्ट होत गेलं. आज खूप दिवसानं असं वाटलं की परत घरी जाऊच नाही. अजून गप्पा माराव्यात, थोड्या गप्पा टप्पा, पण खूप वेळ खुणावत होती. घरची जबाबदारी सांभाळायची, जबाबदारीनं वागण्याची. मग मनानं पक्क ठरवलं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. मैत्री टिकवायची असेल तर जीवाला जीव द्यावा लागतो. मित्रांनो, पुन्हा भेटूया परत एकदा आठवणीच्या पावसात भिजण्यासाठी. मित्र तुझ्यासाठी, मित्र तुझ्यासाठी.